ह्या हल्ला बोल वीज वितरणावरती महावितरणाच्या कार्यालयाच्या हल्लाबोल प्रसंगी मी याला कार्यक्रम म्हणणार नाही. कार्यक्रमाचा अर्थ दोनदा होतो. कार्यक्रम केला आणि कार्यक्रम केला. दुसरा कार्यक्रम महावितरणाच्या अधिकाऱ्यांच्या करण्यापूर्वी ही संधी ते आम्हाला देणार नाहीत. त्याच्यापूर्वीच्या आजच्या ह्या कार्यक्रमाकरता उपस्थित या आमचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर, संपर्क प्रमुख बाबा कदम, शीतलताई कचरे, सरोजताई म्हात्रे आहेत, आमचे माने आहेत, विजयजी माने शहर प्रमुख, मनोज हळदणकर आहेत, सर्व उपस्थित. मी तर सगळ्यांची नावं घेत नाही. आणि या रमाकांत म्हात्रे आहेत. आणि हा जो वाशी येथे ज्यांच्या नेतृत्वाखाली आजचा जो हल्लाबोल आहे तो आमचा युवा सेनेचा जिल्हा प्रमुख नगरसेवक अनिकेत म्हात्रे, त्यांचे सर्व सहकारी. आजचा हा दुसरा हल्लाबोल आहे. 2 विधानसभा आहेत. पहिला हल्लाबोल आम्ही ऐरोली येथे करून याच्यापेक्षा प्रचंड अशी गर्दी, पदाधिकारी, कार्यकर्ते, करूया आपण करूया खाली डोकंच करूया ते करून या ठिकाणी आम्ही बेलापूर येथे मुख्य कार्यालयावरती आलेलो आहे. अनिकेत म्हात्रे असतील, मनोज हळदणकर असतील, मला म्हणाले की सातत्याने हे रोज रात्री लाईट गेला, लोक जमलेत, लोक पोलीस स्टेशनला गेलेत, पोलीस स्टेशनवर गर्दी केलेली आहे. अनेक वेळा मला सिनियरचे पण वाशिम मधून फोन आले, नवी मुंबईतून आले, घणसोलीतून आले, ऐरोलीतून आले. जरा तुमच्या लोकांना आवरा. मी पोलिसांना सांगितलं की MSCB वाल्यांना थोडंसं सावरा, तरच आम्ही आमच्या लोकांना आवरू शकतो. लोकांचा प्रश्न आहे. तुमच्याकडे पण लाईट गेलाय, करणार काय? आम्ही गुन्हे दाखल करू. बोलो शिवसैनिक, तो खालती ठेव रे. शिवसैनिक या गुन्ह्यांना पोलीस स्टेशन याला घाबरत नाही. असे कितीही गुन्हे आम्ही दाखल करण्याकरता, लोकांच्या प्रश्नांकरता जर आमचे गुन्हे दाखल होणार असतील तर ते आम्ही दाखल करून घेण्याकरता आम्ही सज्ज आहोत. त्यामुळे आमचा शिवसैनिक कधी गुन्ह्यांना घाबरत नाही. आपण सत्ता झाल्यात, आपण आंदोलन का कसं करायचं साहेब, आपल्याला कोणतरी अडवेल. मी बोललो हे बघा, आपण राजकारण करत नाही, आपण समाजकारण करतोय. शिवसेनेची निर्मिती ही 80% समाजकारणातून झाले आणि ज्या ठिकाणी संघर्ष आहे त्या ठिकाणी शिवसेना आहे. शिवसेना ही काही प्रोसेस नाहीये, प्रक्रिया नाहीये. बिल्डिंग प्रमुख, गट प्रमुख, हे व्याख्यान ते व्याख्यान, यातून शिवसेना जन्माला नाही आली. 2 द्यायचे आणि 2 घ्यायचे, ह्या शिवसेनेचं मूळ तत्व आहे. आपण लोकांच्या प्रश्नांकरता आपण आंदोलन करतोय. आपण तुम्ही गोडी गुलाबींनी सांगितलं ना, सांगितलं. तुम्ही निवेदन दिलं. तुमचं ऐकतात का? नाही ऐकत. सुरुवातीला आपण मुद्द्यांवर जा आणि मुद्द्यांवरनं ऐकत नसतील तर आपण मुद्द्यावर जाऊ. त्यांची इच्छा असेल शिवसेनेला आजमायचं तर आजमावून बघू द्या. हा विषय आला ऐरोलीमध्ये, शिवसेनेचे सर्व नगरसेवक जास्त आहेत पण तिथे होऊ द्या अडचण. पण आमचे शिवसेनेचे नगरसेवक आहेत ते थोडे गप्प बसणारे आहेत. त्यांचा मूळ पिंड हा शिवसैनिकाचा आहे. मी कोणावरती या ठिकाणी टीका करायला आलो नाही. कोणी काय केलं मला काही घेणं देणं नाहीये. मला लोकांशी महत्व आहे, लोकांच्या प्रश्नांशी महत्व आहे. पूर्वी या नवी मुंबईची नगर लोकसंख्या होती 4 लाख, आता झाले 30 लाख, 25-30 लाख. ऐरोली विधानसभेमध्ये 60-70 हजार माणसं होती, आता या क्षणाला 4 लाख. आम्ही तिथे घंटानाद केला, हल्लाबोल केला. अधिकाऱ्याला सांगितलं आज आम्ही गेटच्या बाहेर आहोत. तुम्ही जर ऐकलं नाही तर पुढच्या वेळी तुम्ही गेटच्या बाहेर असाल आणि आम्ही गेटच्या आतमध्ये असू, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे लोकांचे प्रश्न आहेत. मी ज्यावेळी खासदार झालो तेव्हा मला सांगितलं अरे काही नाही, नवी मुंबईला काहीही प्रॉब्लेम नाही,
नवी मुंबईचा एकही विषय नसतो, काही नसतो, फक्त तिकडे जाऊन फिता कापायच्या आणि उद्घाटनाचे नारळ फोडायचे. पण मी या ठिकाणी आलो, जेव्हा निवडून आलो, सुरुवातीला मी नवी मुंबईमध्ये संघटनेच्या कामानिमित्त यायचो, पण आल्यानंतर मला कळलं, अरे या ठिकाणी फवारणी पण होत नाही. काय तर म्हणतात कंडोनियमचा एरिया आहे. आता नारळ फोडतायत, टेंडर घेतायत, पण तो कंडोनियमच्या एरियामध्ये काम करण्याचा निर्णय हा फक्त शिवसेनेमुळे झाला, एकनाथ शिंदेमुळे झाला, हे आमच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला म्हणून झाला. स्थानिक भूमिपुत्रांच्या जागांचा विषय तो सुद्धा काही दिवसात फक्त शिवसेनेमुळे होणार आहे. लोकांचे टॅक्स ट्रान्सफर होत नाहीत, खोल्या ट्रान्सफर होत नाहीत, तोही विषय शिवसेनेमुळे झाला. मी पाहिलं हे नवी मुंबईमध्ये स्मशानभूमीवरती शेड नाहीत, जायला रस्ता नाही, जायला जागा नाही, नाही काय तर काय ते काय म्हणतात ते नियम काय तो समुद्राच्या बाजूला काम करता येत नाही, खाडीच्या CRZ हे आमच्या ठाण्यात, आमच्याकडे पण CRZ आहे. परंतु लोकहिताची कामं करण्याकरता मग कसले नियम, एवढे नियम पाळता, मग सगळ्याच बाबतीत पाळा. आणि मला नंतर कळलं फक्त हे दिसायला खूप सुंदर आहे. आम्ही ठरवलं की नाही, हे छोटे मोठे जे विषय आहेत ते महत्वाचे आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला, पण त्या तुर्भ्या परिसरामध्ये काय परिस्थिती आहे, झोपडपट्ट्यांमध्ये काय परिस्थिती आहे, गावठाणांमध्ये काय परिस्थिती आहे. अरे तुम्हाला मला आठवतं पहिला कार्यक्रम होता, मला कोणतरी म्हणलं खूप मच्छर झाले. मी अधिकाऱ्यांना फोन केला, नाही ना कंडोनियमचा एरिया आहे, त्या ठिकाणी फवारणी करता येत नाही. मी म्हणलं कंडोनियम म्हणजे काय, तेव्हा मला कळलं की नाही ते आपल्या माथाडी कामगारांच्या वसाहती आहेत, LIG आहेत, म्हणजे लोअर इन्कम ग्रुपच्या घरं आहेत, त्याला कंपाऊंड आहे, म्हणून त्या ठिकाणी काम करायचे नाही. मी आयुक्तांना फोन लावला, बोललो त्या मच्छरला पण कंडोनियम आहे का, त्या वस्तीमधले जे दिवसात 10 वेळा लाईट जाते, त्या ऐरोली घडसोली आणि या परिसरात, वाशीमध्ये थोडासा कमी प्रमाणात पण आहे प्रमाण, नेरूळमध्ये जाते, जुईनगरमध्ये जाते, ही परिस्थिती आहे. केबल उघडे आहेत. मी त्या ठिकाणी बेले काय म्हणू का त्या अधिकाऱ्यांचं नाव होतं, बेले यांना साऊंड वरती त्यांचे कोण पाटील म्हणून अधिकारी आलेत वाटते, इथे आलेत, त्यांना त्यांनी साऊंड वरती मीडिया समोर सांगत होते अडचणी काय. कॉन्ट्रॅक्टर ऐकतच आहे. कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, इकडचंच आहे का, इकडचंच असणार. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मोठा का अधिकारी मोठे, नाही तो सामान देत नाही, हे आम्ही नाही सांगत. त्यांचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तो त्या पाटीलांना सांगत होता की साहेब ते केबल देत नाहीत, साहेब ते जॉईंट देत नाहीत, सोल्युशन देत नाहीत, माणसं येत नाहीत. मग अधिकारी करतात काय, अधिकारी काय फक्त खुर्च्या उभवण्याकरता आहेत का. तुम्हाला जाब विचारण्याकरता शिवसेना जिवंत आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. राजकारण नको आम्हाला, हो आम्ही सत्ताधारी आहोत, परंतु लोकांचे प्रश्न सुद्धा आमच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. सत्ताधारी आहे म्हणून जर अधिकारी मोकाट सुटले असतील, कॉन्ट्रॅक्टरच्या पैशावरती आपला गुजराण करत असतील आणि लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करून AC मध्ये बसत असतील, तर त्यांना ACतनं बाहेर काढून तो महावितरणाचा शॉक ही शिवसेना देऊ शकते, हे सांगण्याकरता अनिकेतनी आणि ऐरोलीमध्ये सर्व नगरसेवकांनी आज हल्लाबोल या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम तुमचा पुढचा कार्यक्रम जर टाळायचा असेल तर आजचा आमचा कार्यक्रम झाल्यानंतर आठवड्याभरामध्ये हे चित्र बदलायला सुरुवात करायला पाहिजे. आज ताबडतोब सुरू झालं. नागपूरवरनं केबल मागवले, सिंधुदुर्गावरनं केबल मागवले, ऐरोलीच्या संदर्भात उद्या पुन्हा बैठक त्या ठिकाणी नगरसेवकांसोबत लावलेली आहे. आणि हे विषय जी जागा आंदोलन करून मिळवलेली आहे सबस्टेशन करता, त्या ठिकाणी तुम्ही कंपाऊंड वॉल टाकू शकत नाही. बिल्डरने एक जागा दिले, त्या ठिकाणी सुद्धा सबस्टेशनचं काम आता सुरू होत आहे. यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागतंय. ही शरमेची गोष्ट आहे महावितरणाच्या दृष्टीने. आणि मी शिवसैनिकांना आणि पदाधिकारी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहात. नागरिकांचे प्रश्न असतील सांगून निवेदन देऊन जर सुटत नसतील, कायद्याने सुटत नसतील, तर कायदा हातात घ्यायला कुठेही मागे पुढे पाहू नका. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, हे सगळ्यांसमक्ष सांगण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे.
आणि हा जो आजचा महावितरणाचा प्रश्न आहे, आपण जाणार आहोत ना त्यांच्याकडे आता. हा ठीक आहे, त्यांना बोलू, आले तिकडे आले, त्यांना आपण इकडे बोलू. शेवटी आपलीच आहेत, आपलीच माणसं आहेत आणि त्यांना आम्ही सांगितलंय. आज आम्ही गेटच्या बाहेर आहोत. गेटच्या बाहेर तुमच्याशी आम्ही पोलीस व्यवस्थापनाला आमची विनंती आहे की तुमचे जे कोण महत्वाचे अधिकारी कोणते पाटील बिटील आलेत मला भेटायला, सगळ्यांची जबाबदारी माझी आहे. या ठिकाणी त्यांना बोलवा. आमचं शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करेल. सकाळी काही चर्चा ऐरोली या ठिकाणी हल्लाबोलच्या वेळी झालेली आहे. काही गोष्टी मान्य केलेल्या आहेत त्यांनी. आपण चर्चा करू आणि आजचा हा कार्यक्रम त्या चर्चा झाल्यानंतर अनिकेत मात्र तुम्हाला पुढची सूचना देईल. त्या पद्धतीने पुन्हा या ठिकाणी सांगतोय, आजचा जो आमचा हल्लाबोल आहे हा कुणावर टीका करण्याकरता नाहीये, कुणावरती टीका टिप्पणी करण्यासाठी कोण आहे कोण नाही. आमच्या दृष्टीने नागरिक आहेत, नवी मुंबईतील नागरिक आहेत, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. पाण्याचा सुद्धा मोठा प्रश्न आहे, आपल्याला ते घ्यावं लागेल. आज नको, एक एक विषय पाहिजेत ना आपल्याला. ते गढूळ पाणी आणि हा विषय मी या नगरसेवकांना सांगतोय की आता हल्लाबोल तुम्ही महानगरपालिकेवरती करा. हल्लाबोल महानगरपालिकेवर रेल्वेचा जो विषय आहे तो सुद्धा सगळ्यांसमोर या ठिकाणी सांगतो. त्याचे मीटिंगचे मिनिट सुद्धा आलेले आहेत. आमचे द्वारकादास भोईर आणि अनिकेत म्हात्रे, रमाकांत म्हात्रे त्या मिटिंगला होते. ही रेल्वे स्टेशन कित्येक वर्ष जी सिडकोच्या ताब्यात होती, रेल्वेच्या ताब्यात नव्हती, ती आता एक एक स्टेशन ताब्यात घ्यायला या 15-20 दिवसामध्ये जे एक स्टेशन आहे ते सुद्धा ताब्यात घेतलं जाईल आणि 6 महिन्यामध्ये ती सर्व स्टेशन रेल्वेच्या ताब्यात येतील आणि चांगल्या पद्धतीने कामकाज सुरू होतील. पत्रकार सुद्धा नवी मुंबईतील त्या बैठकीला होते. एक एक विषय आपण नवी मुंबईचे जे काही प्रलंबित विषय आहेत ते आपण नक्कीच सोडूया. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.